दिवस 30 नोव्हेंबर 2023 आणि 1 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विचार मंथन हे 2 दिवसीय शिबिर कर्जत इथे आयोजित करण्यात आलं होतं. या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये शिबिराची सुरुवात ही प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी प्रस्तावना करून केली. बाहेरचे अनेक वक्ते येऊन तिथे आम्हा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी समारोपाचं भाषण माननीय खासदार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांनी संभाषण केलं आणि शिबिराचा समारोप हे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी केला. या तिन्ही वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये अगदी 2004 साली काय झालं हे माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी सांगितलं, 2017 मध्ये काय घडलं, 2019ला काय घडलं, त्यानंतर जून 2022ला ज्यावेळेला आत्ताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे गुवाहाटीला निघून गेल्यानंतर आमदारांच्या बैठकीमध्ये काय झालं ते अगदी 2 जुलै असेल, 12 जुलै असेल ते 12 ऑगस्टपर्यंत काय काय घडलं हे सत्य सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत गेल्या 2 दिवसामध्ये आलं. आणि त्यानंतर लगेचच माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन बेछूट बेलगाम असे आरोप हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील, धनंजयजी मुंडे असतील यांच्यावर केले. मला 3च प्रश्न त्यांना विचारायचे की ज्या वेळेला सूरज परमारनी आत्महत्या केली आणि नजीब मुल्ला आणि हनुमंत जगदाळे त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते, एक गटनेते होते, यांना अरेस्ट झाल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या दरवाजावर डोकं टेकवायला गेलात की मला वाचवा. त्यावेळेचे जॉईंट पोलीस कमिशनर सत्यनारायण लक्ष्मीनारायण हे होते. त्यामुळे आपण देखील आत्मपरीक्षण करावं. परमारमध्ये काय घडलं योग्य वेळेला नजीब मुल्ला आणि हनुमंत जगदाळे बोलतीलच, पण त्यावेळेला काय घडलं, कसं घडलं, आपण कुठे कुठे डोकं टेकवून आलात ही सगळी माहिती आम्हाला देखील आहे पदाधिकाऱ्यांना. त्यानंतर करमुसे, आपण एका जबाबदारीच्या पदावर होतात, आपण कॅबिनेट मंत्री होतात. मी स्वतः आपल्याला विनंती केली होती की अशा काही प्रकारचं ॲक्शन आपण घेऊ नका. मला तो दिवस चांगला आठवतो. 5 एप्रिल 2020 रात्री 8:30 वाजता मी त्यांच्या निवासस्थानी नाथ बंगल्यावरून निघालो आणि मी सांगितलं, त्यांना विनंती केली की साहेब असं काही करू नका, पण आपला स्थायी भाव आहे, आपल्या बाजूला जे खुसमस्करे असतात, आपल्या कानामध्ये जे बोलतात, आपण नको ते त्यावेळेला केलं. अमानुष अशी मारहाण करमुसेला केली. त्यानंतर मी स्वतः पत्र आपण मला द्यायला सांगितलं की तत्कालीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना तक्रार कर त्याच्या विरुद्ध, आणि 2 महिन्यानंतर ती तक्रार मागे घ्यायला मला लावली. अनेकदा आत्ताच्या भाजपच्या महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी ट्विट करून माझी दोन्ही पत्र ही समाज माध्यमांवर टाकली होती की जिल्हाध्यक्ष असताना आनंद परांजपेंनी केलेली करमुसे विरुद्धची तक्रार आणि 2 महिन्यानंतर ती तक्रार का मागे घेतली हे देखील महाराष्ट्राला आपण कधीतरी सांगावं. आणि मी पुढे जाऊन विचारतो की काल आपण बियाणी म्हणून कुठल्या तरी व्यापाऱ्याने आत्महत्या का केली, त्याच्यानंतर मुंडे नावाच्या कुठल्या तरी याला मारण्यात आलं आणि त्याची सारी पोलीस केस घेत नाहीत. मग आपल्या सुरक्षेमध्ये SPUचा असलेला पोलीस बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आत्महत्या का केली, त्याच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आहे, माझी निष्पाप भगिनी तिचं कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, त्यांची 7 वर्षाची मुलगी अनाथ झाली, या प्रश्नांची उत्तरं आपण द्यावीत. आपण कायम काल आपण बोललात की बापाची चप्पल झाली म्हणजे बापाची अक्कल येत नाही, अनेक प्रकारचे असे आपण अजितदादांवर आरोप केले. आम्ही कधीही म्हणत नाही की बापाची अक्कल आम्हाला आली. बाप तो बापच असतो, पण बापापेक्षा वेगळी भूमिका ही मुलाची असू शकते.
आपण ज्या ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला आपण देखील काय काय कृत्य आपण बालिशपणाची ही असंही देखील आपण बोललात. आपण केलेलं करमुसेच्या वेळेचं कृत्य बालिश नव्हतं का? आपण जे जबाबदारीच्या पदावर असताना जे काय करमुसेला मारहाण अमानुष झाली ती बालिश नव्हती का? त्यामुळे याची सगळी उत्तरं महाराष्ट्र तुम्हाला विचारेल. आरोपासाठी आरोप करू नका. आपण देखील काचेच्या घरामध्ये राहता. एक दगड जर तुम्ही आमच्यावर मारलात तर आम्ही देखील आपल्या घरावर दगड मारू शकतो. सर, तुमच्या तसं अजिबात वाटत नाही. ज्या वेळेला 90% निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार असतील, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधले लोकप्रतिनिधी असतील आणि संघटनेतले 80पेक्षा जास्त लोक यांनी ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवार साहेब यांचं नेतृत्व स्वीकारलंय. त्यावेळेला नवीन पक्ष काढायची काहीही गरज नाही. राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच आहे आणि इलेक्शन कमिशनमध्ये ॲफिडेव्हिटच्या संख्येवरनं हे प्रूव्ह होतं की जास्तीत जास्त ॲफिडेव्हिट ही अजितदादा पवार साहेबांच्या बाजूनी दिल्लीला तिथे देण्यात आलेली आहे. सर, ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनासाठी कशा प्रकारे होतो यासाठी तुम्ही लोकांना जे आव्हान हे नियोजित आंदोलन होतं असं त्यांचं म्हणणं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादा पवार साहेब नेहमी सत्य सांगतात. त्यावेळेची व्हिज्युअल्स आपण काढून बघू शकता. सर्वात प्रथम राजीनामे देण्याची प्रेस कॉन्फरन्स देखील आमच्या जुन्या ऑफिसमध्ये मीच घेतली होती आणि मी स्वतः आमची पूर्ण जिल्हा कार्यकारिणींनी राजीनामे आदरणीय पवार साहेबांनी दिल्यानंतर आम्ही दिले होते. 2 दिवस YCP इथली व्हिज्युअल्स आपण काढून बघू शकता. त्यानंतर जी 15 जणांची कमिटी नेमली होती ती मीटिंग ज्या वेळेला प्रदेश कार्यालयामध्ये बलाड इस्टेट इथे झाली त्यावेळेला बाहेर कोण होतं बाईट द्यायला, कोण सर्वात जास्त विरोध करायला होतं, ती व्हिज्युअल्स आहेत मीडियामध्ये. शरद पवार यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. काल ज्या अजितदादा पवार यांनी जे भाषण केलं त्या सांगतो. आदरणीय पवार साहेब हे आमच्यासाठी श्रद्धेय आहेत. मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही. पण काल डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी जे आरोप अजितदादा पवार असतील, धनंजय मुंडे असतील याच्यावर बेछूट बेलगाम आरोप केले. मी 3च प्रश्न विचारले ना त्यांना. सूरज परमारच्या हत्येच्या वेळेला काय झालं, ज्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला आपण कुठल्या कुठल्या दरवाजावर डोकं टेकून आलात स्वतःला वाचवण्यासाठी. करमुसेचा बालिशपणा आपण केलात, मला कंप्लेंट करायला लावलीत, नंतर विड्रॉ करायला लावलीत. आणि मग वैभव कदमच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार? ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला देखील प्रश्न विचारले जातील. महाराष्ट्राला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्यावीत त्यांनी. जर अजित पवार 4 वेळा उपमुख्यमंत्री पद भेटलं असतं, आपण 1 वेळा पुण्यावर निवडून येऊ शकतो. झालेल्या प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांचं मताधिक्य हे त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या कामामुळे वाढलेलं आहे. आमदारांचा सर्वाधिक सपोर्ट हा कायम अजितदादांना राहिलेला आहे आणि 2019च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्याने अजितदादा पवार जिंकले. आडनावाच्या जोरावर आपण एकदा निवडून येऊ शकता, पुण्याईवर एकदा निवडून येऊ शकता, पण आपण जर काम केलं नाही तो लोक मतदान करत नाहीत. अजितदादाने केवळ बारामती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं स्वतःचं असं वेगळं स्थान, विकासाचं राजकारण, कायम खरं बोलणारा नेता असं एक वेगळं स्थान, अढळ स्थान हे अजितदादांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचं निर्माण केलेलं आहे. इस बारे में कल राज्य के उप मुख्यमंत्री और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहब ने वक्तव्य किया है और पूरे महाराष्ट्र को ये ज्ञात है कि अजितदादा हमेशा सच बोलते हैं. अगर आप 2-3 दिनों के विजुअल्स भी आप मीडिया में देखेंगे, यूट्यूब पे वो सब अवेलेबल है. सबसे पहले इस्तीफा ये थाना के हमारे जिला कार्यकारिणी ने, मैंने खुद, हमारे सारे पदाधिकारियों ने दिया था और 2-3 दिन जो यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान के बाहर आंदोलन चला उसमें हम थाना के लोग सबसे ज़्यादा अग्रेसर थे. और जब 15 लोगों की कमेटी नियुक्त की थी, उनकी मीटिंग जब प्रदेश कार्यालय में होने वाली थी तो सबसे पहले पहुंचकर वहां पर आंदोलन करने वाले भी हम ही लोग थे. इसलिए कल जो अजितदादा ने कहा वो सत्य है. सर, शरद पवार ने कहा था कि ये आंदोलन करने के लिए क्योंकि उसी तरीके का लाइन नहीं है. मैंने कहा ना कि पूरे महाराष्ट्र को ये मालूम है कि अजितदादा पवार ये सत्य बोलते हैं और कल जो उन्होंने कहा उस पर मैं अधिक टिप्पणी नहीं करना चाहता. पवार जी ने ऐसा भी कहा कि अगर अजित पवार अगर पवार घराने में पैदा नहीं हुआ था तो उनको बारामती लोकसभा जीतना ही शक्य नहीं होता और महाराष्ट्र का मिलना उनको असंभव होता.
एक बार आप आपके नाम के ऊपर चुन के आ सकते हैं कि जो पवार उनका नाम है उसके ऊपर, लेकिन अगर आप काम नहीं करेंगे तो लोग आपको दोबारा चुन के नहीं देते। माननीय अजीत दादा पवार साहब ने अपने काम, अपने विकास का जो दृष्टिकोण है उससे लगातार हर चुनाव में ज़्यादा से ज़्यादा मताधिक्यों से बारामती से वो जीते हैं। 2019 के विधानसभा चुनाव में सबसे ज़्यादा मार्जिन से जीतने वाले वो प्रत्याशी और विधायक थे। और अजीत दादा का काम बोलता है, नाम बोलता है और विकास की जो उनकी विजन है उसके लिए महाराष्ट्र में लोग उनको पसंद करते हैं। अगर आपकी पार्टी से उपस्थित है, अभी जो ये कह रहे हैं उनका वजूद क्या है वो खुद पहले आईने के सामने खड़े हैं।